सेकंड इयर 2024 पॅटर्नचा जो नवीन सिलेबस आलेला आहे NEP नुसार इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ECE तो आपण आता फटाफट समजून घेऊया. मित्रांनो, ह्या व्हिडिओत मी तुम्हाला काय काय देणार आहे. ज्या मुलांना अभ्यास करायचा टॉप करायचे त्याला पहिल्यांदा कळायला पाहिजे कुठले विषय आहे, कुठले महत्त्वाचे आहे, कुठले टफ आहे, अभ्यास कसा करायचा, कुठले चेंज झाले, मागच्या वर्षाचे थर्ड इयरचे सेकंडला कुठले आले, सेकंडचे थर्डला कुठले गेले, काही नवीन सब्जेक्ट कुठले आहे, या सगळ्या गोष्टी आणि कुठल्या युनिव्हर्सिटीने काढून टाकले, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. चला पटापट. आणि सगळ्यात महत्त्वाचं की फर्स्ट इयरला ओरल प्रॅक्टिकल नव्हतं, आता सेकंड इयर पासून ओरल प्रॅक्टिकल आहे. कारण तुम्ही डिपार्टमेंट मध्ये आलाय ना, त्याचा अभ्यास कसा करायचा, किती मार्कला असतात, सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. जेणेकरून ज्याला टॉप करायचंय त्याला आयडिया पूर्ण सिलेबसची क्लिअर होऊन जाईल. याला त्याला भेटायची गरज नाही. सरांनी सांगितलं ते फायनल आणि त्याचं स्कोरिंग बघा. आता जनरली फर्स्ट इयरला किती विषय होते तुम्हाला? पहिल्या सेमला 5, दुसऱ्या सेमला 5, 10 थेरी विषय होते. आता सेकंड इयरला डिपार्टमेंटला तुम्हाला 10 विषय नाहीये. किती विषय मोजूया. चला हे बघा, 30-70 म्हणजे सब्जेक्ट. 30 मार्काची इन सेम कॉलेज कंडक्ट करते, 70 मार्काची इन सेम युनिव्हर्सिटी कंडक्ट करते, 28 मार्कला पासिंग आहे. आपल्याला सगळं माहिती. ओके, तसंच इन पहिल्या सेमला किती विषय? 1, 2, 3, 4. दुसऱ्या सेमला 1, 2, 3, 4. सो तुम्हाला फर्स्ट इयरला 10 विषय होते, पण सेकंड इयरला ECE मध्ये फक्त 8 विषय आहे. फक्त 8 विषय. लक्षात घ्या, 2 विषय कमी झाले. आता याच्यामध्ये पण भानगडे काय असते बघा. पेपर तर 30-70 100चाच आहे थेरी पेपर, पण भानगड काय 1, 2, 3 हे 3 कंपल्सरी सब्जेक्ट असतात आणि चौथा हा ओपन इलेक्टिव्ह असतो बघा. ओपन इलेक्टिव्ह. आता इलेक्टिव्ह म्हणजे भानगड काय आहे ते समजून सांगतो. ऑलरेडी इलेक्टिव्ह रिलेटेड डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी 2 दिवसापूर्वी टाकलाय, तो तुम्ही बघितला तर तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. तर ते इथे शॉर्ट मध्ये सांगतो बघा. इलेक्टिव्ह 1 आणि या सेमला पण बघितलं तर सेम आहे, 3 सब्जेक्ट कंपल्सरी. आणि बघा हा इलेक्टिव्ह 2. ओके, इलेक्टिव्ह म्हणजे काय? आता हे कंपल्सरी सब्जेक्ट म्हणजे हे तर प्रत्येक पोराला असणार आहे, पण इलेक्टिव्ह म्हणजे काय? इथे इलेक्टिव्हला काय असतं, तुम्हाला असे जनरल 5 विषय दिलेले असतात. पहिल्या सेमला 5, दुसऱ्या सेमला 5, कधी कधी 10 पण दिलेले असतात. त्याच्यामधनं तुम्हाला एक सब्जेक्ट निवडायचा असतो. ते सब्जेक्ट कुठले असतात? एकच सब्जेक्ट निवडायचा असतो. समजा 5 दिले, 5 पैकी एकच निवडायचं. ते कुठले सब्जेक्ट आहे त्याची अजून लिस्ट आली नाही. हा सिलेबस थोडा 90% हाच, याच्यात 10% अपडेट होणार आहे. तो मी आला की व्हिडिओ देईल मी तुम्हाला. ते अपडेट झाल्यानंतर त्यात इलेक्टिव्हचे नाव पण येतील. सो इलेक्टिव्ह काय असतं की जनरल व्यवहाराचे रिलेटेड सब्जेक्ट, फायनान्सच्या रिलेटेड सब्जेक्ट, आपल्या व्यक्तिमत्व, भाषा या रिलेटेड जनरली कुठल्याही ब्रांचच्या रिलेटेड, कुठल्या पण जनरल लाईफच्या रिलेटेड सब्जेक्ट असतात. त्यातला एक सब्जेक्ट आपण घ्यायचा. मग समजा 5 आहे, 5 मधला एखादा मुलगा पहिल्या नंबरचा घेऊ शकतो, एखादा दुसऱ्या नंबरचा घेऊ शकतो, एखादा तिसऱ्या नंबरचा घेऊ शकतो. तो विषय त्यांनी घ्यायचा, त्याचा अभ्यास करायचा. कॉलेजमध्ये वगैरे शक्यतो त्याच्यावर शिकवलं जात नाही. काही कॉलेज शिकवतात, पण जर प्रत्येक मुलाने वेगवेगळा घेतला तर कॉलेज पण नाही शिकू शकत. सगळ्या वर्गाने एकच घेतला तर कॉलेज शिकू शकते, पण त्यात काही बंधन राहत नाही, ते मुलावर असतं. ओके, सो या पद्धतीने एक जो सोपा विषय तो जनरल रिअल लाईफवर विषय असतो तो घ्यायचा. भारी असतो, इलेक्टिव्ह स्कोरिंग असतो आणि तो स्कोर करायचा. कळालं? आणि बाकीचे जे 3-3, 6 सब्जेक्ट आहे ते डिपार्टमेंटल सब्जेक्ट असणार आणि 2 पहिल्या सेमला 1, दुसऱ्या सेमला 1 हे इलेक्टिव्ह आहे. आता हे क्लिअर झालं. आता बघूया याच्यामध्ये ठीक आहे. हा, पुढे जाऊया. आता महत्वाचे सब्जेक्ट कुठले कुठले? डिपार्टमेंटचे कोर सब्जेक्ट, ज्याच्यावर कोर सब्जेक्ट बघा. कोर सब्जेक्ट म्हणजे काय? ज्यांच्यावर तुम्हाला फायनल इयरला जेव्हा आपण प्लेसमेंटला बसतो, जॉब साठी इंटरव्ह्यू देतो, तिथे आपल्याला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारले जातात किंवा गेट वगैरे एक्झाम देतात, सगळीकडे आपल्याला क्वेश्चन येतात, ते म्हणतात कोर सब्जेक्ट. सो बघा, अॅनालॉग डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किट. ओके, सो हा जो सब्जेक्ट आहे हा एक नवीन सब्जेक्ट ऍड झाला. हा आधी नव्हता तुम्हाला सिलेबसला, म्हणजे 2019 पॅटर्नला सेकंड इयरला हा सब्जेक्ट नव्हता, नवीन ऍड झालाय. नंतर डिस्ट्रिक्ट मॅथमॅटिक्स हा पण सेकंड इयरला नव्हता, हा पण नवीन ऍड झाला. हे 2 नवीन सब्जेक्ट आले. ओके, आणि M3 जो होता, M3 इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 तो कट केलाय. M3 आता कट केलाय. मागच्या वर्षी M3 होता, आता M3 नाही. तुम्ही मॅथमॅटिक्स हे डिस्ट्रिक्ट मॅथ आहे. M3 आणि डिस्ट्रिक्ट मॅथ्स आर डिफरंट, बोथ आर मॅथ, पण रिअल M3 डिफरंट आणि हा डिफरंट. ओके, सो थोडं सोपं झालंय. नंतर DSA आहे. हा DSA तुम्हाला सेकंड सेमला होता, तो आता मागच्या वर्षाच्या बॅचला 19 पॅटर्नला सेकंड सेमला होता, तो या फर्स्ट सेमला आलाय. नंतर डिस्ट्रिक्ट मॅथ्स आणि ओपन इलेक्टिव्ह. कळालं हे? आता याच्यात कोर सब्जेक्ट कुठले? 1, 2 याच्यावर जास्त इंटरव्ह्यूला क्वेश्चन येत नाही. हे 2च कोर सब्जेक्ट आहे, हे परफेक्ट करा.
यस. आता या सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला जर 2024 पॅटर्नचे रेकॉर्डेड कोर्सेस पाहिजे मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये आणि प्लस त्याचे सॉल्व पेपर पाहिजे, IMP क्वेश्चन, पेपर पॅटर्न, नोट्स वगैरे सगळं पाहिजे, पूर्ण स्टडी मटेरियल पाहिजे. कारण काही मुलांना टॉप करायचं त्याला माहिती कॉलेजमध्ये सर शिकवलेलं समजत नाही किंवा कॉलेजमध्ये लेक्चर लेट सुरू होणार आहे किंवा पुस्तकात वगैरे समजत नाही. आम्हाला रेकॉर्डेड कोर्सची सवय लागली सर, आम्ही फर्स्ट इयरला त्या कोर्सेसवरून स्टॉप केलं होतं कारण पर्पल ऍडचा एक कोर्स घेतला की त्याच्या बाहेर काहीच येत नाही आम्हाला माहिती. सो कोर्स लागले 24 पॅटर्नचे तर आपल्या पर्पल ऍड ऍपवर अवेलेबल आहे. डाऊट असतील तर आम्हाला कॉल करा, हेल्पलाईन नंबर दिलाय. सो पर्पल ऍड ऍपवरून अभ्यास सुरू करा, आत्तापासून करा, जेणेकरून जेव्हा पोरं जुलैमध्ये अभ्यास लागतील, कॉलेजमध्ये टीचिंग सुरू होईल, तेव्हा आपले 2-2 युनिट झालेले असतील, आपण टॉप करून टाकू. यस. सो ऍप्लिकेशन आहे सेम, या सेमचे पुढच्या सेमचे सगळे कोर्सेस आपल्याकडे आहे. ऍप्लिकेशन तुम्ही बघून घ्या. आता हे झालं. सिमिलरली इकडे बघूया बघा, इकडे कम्युनिकेशन सिस्टीम, सिग्नल सिस्टीम, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि सिग्नल अँड सिस्टीम ओपन इलेक्टिव्ह 2. यस. सो हे आहे आपले या सेमचे सब्जेक्ट. याच्यामध्ये बघा कोर सब्जेक्ट आहे SS आणि CS, हे दोनच कोर सब्जेक्ट आहे. याला एवढं करण्याची गरज नाही कारण हा मोस्टली कॉम्प्युटरमध्ये जातो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो हे दोन परफेक्ट केले त्याच्यावर तुमचे इंटरव्ह्यू क्रॅक होऊ शकता. कळालं. आता येऊया आपण ओरल प्रॅक्टिकलला. बघा टर्म वर्क तर फर्स्ट इयरला पण होते, राहिलं प्रॅक्टिकल बघा. CS चं 50 मार्काचं आहे. नंतर मल्टी डिसिप्लिनी मायनॉर याच्यावरती पण एक 50 मार्काचं तुम्हाला प्रॅक्टिकल आहे मित्रांनो. सो प्रॅक्टिकल 50 मार्कला असतं, 20ला पासिंग असते. ओरल बघा, ओरल 25 मार्काची आहे. या सिग्नल्स अँड सिस्टम वरती 25 मार्काची तुम्हाला ओरल आहे. म्हणजे या सेमला, सेकंड सेमला 2 प्रॅक्टिकल 1 ओरल. पहिल्या सेमला जाऊया. पहिल्या सेमला बघा प्रॅक्टिकल 3 आहे. ADE ला प्रॅक्टिकल आहे, त्याच्यानंतर DSA ला पण प्रॅक्टिकल आहे. DSA ला कोडिंगचं प्रॅक्टिकल राहील कारण DSA डेटा स्ट्रक्चर कोडिंग आहे, टफ सब्जेक्ट आहे, चांगला प्रॅक्टिस करा. नंतर MD1 मल्टीडिसिप्लिन 1 स्टॅटिस्टिक अँड डेटा अनालिसिस व्हिज्युअलायझेशन, याला पण प्रॅक्टिकल आहे. सो या वर्षी तुम्हाला हे 3 आणि पुढच्या सेमचे 4 प्रॅक्टिकल आहे. सब्जेक्ट जरी 8 ठेवले तर प्रॅक्टिकल 4 केले. आणि ओरल बघा मागे 1 झाली, इकडे नाहीये ओरल, 1 ओरल आहे. सो 4 प्रॅक्टिकल आणि 1 ओरल आहे या सेमिस्टरला. क्लिअर मित्रांनो. सो या प्रकारे तुमचं सगळं सिलेबसचं ECEचं स्ट्रक्चर होतं. मला खात्री आहे तुम्हाला आवडलं असेल. काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल सगळ्या पोरांना पोहोचवा, त्यांना पण हे कळालं पाहिजे. फटाफट व्हिडिओ आवडला, आयडिया क्लिअर झाल्या, पुस्तकं कॉलेजची वाट नाही बघायची, पर्पल ऍड घ्यायचं आणि कामाला लागून जायचं. यस. सो चला भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ENTC चा व्हिडिओ देणार आहे.